मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। विधान भवनात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्यांची हाणामारी। आव्हाडांचा कार्यकर्ता नितीन देशमुखवर ऋषिकेश टकलेचा हल्ला। या घटनेनंतर दोघांकडूनही दिलगिरी व्यक्त। विधान भवन परिसरात जितेंद्र आव्हाडांचं आंदोलन। कार्यकर्ता नितीन देशमुखांना पोलीस स्टेशनला नेत असताना आव्हाडांचा ठिय्या, तर मार खाऊन घाबरणाऱ्यालाच पोलीस ताब्यात घेतायत। आव्हाड आक्रमक। पोलिसांकडून जितेंद्र आव्हाडांची धरपकड। पोलिसांची गाडी रोखत आव्हाड थेट गाडीखाली शिरले, तर आव्हाडांना गाडीखाली खेचत बाहेर या ठिकाणी पोलीस नितीन देशमुखांना घेऊन गेले। नितीन देशमुखांची रात्री जे रुग्णालयामध्ये मेडिकल टेस्ट। दरम्यान मेडिकलनं आव्हाड यांनी देशमुखांची त्यानंतर भेट घेतली। नितीन देशमुखांच्या तब्येतीची विचारपूस केल्यानंतर आव्हाडांचं आंदोलन मागे। मला मारण्याचं प्लॅनिंग फेल झाल्यानं कार्यकर्त्याला मारलं। हाणामारी करणारे खुनातले आणि मकोकातले आरोपी। पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकलेवर आव्हाडांचा गंभीर आरोप। मुख्यमंत्र्यांकडे कारवाईचीही मागणी। विधानसभेत मारामारीचा प्रकार अशोभनीय, कारवाई झालीच पाहिजे। फडणवीसांच्या विधानसभा अध्यक्षांना सूचना, तर कडक कारवाई करण्याचं नार्वेकरांचं आश्वासन। आव्हाडांच्या कार्यकर्त्याला झालेल्या मारहाणीवर गोपीचंद पडळकरांची माफी। समर्थकांना केलेल्या मारहाणीनंतर विधानसभा अध्यक्ष आणि सभापतींकडे दिलगिरी व्यक्त। पडळकरला मारणार, त्याला त्याची मस्ती दाखवतो। आव्हाडांच्या कार्यकर्त्याचीही जयंत पाटलांसमोर धमकी, तर विधिमंडळात गुंडांना प्रवेश कुणी दिला? हाणामारीच्या घटनेनंतर उद्धव ठाकरेंची टीका। राज ठाकरे आज मीरा रोडच्या दौऱ्यावर। मराठीच्या मुद्द्यावरून काढलेल्या मोर्चानंतर राज ठाकरेंचा पहिलाच मीरा रोडचा दौरा। संध्याकाळी 7 वाजता त्या ठिकाणी दाखल होणार। राज ठाकरेंनी मनसेच्या नेत्यांची बैठक बोलावली। सकाळी 9 वाजता ही बैठक होणार। मीरा भाईंदर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर करणार चर्चा। ठाकरे हे मीरा भाईंदरमध्ये येत असतील तर स्वागतच। आरोपाला आम्ही घाबरत नाही। राज ठाकरेंच्या दौऱ्यावर नरेंद्र मेहतांची प्रतिक्रिया। 2 दिवसात उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये तिसरी भेट। सभापती दालनात विरोधी पक्षनेतेपदासह त्रिभाषा सूत्रासंदर्भात चर्चा। हिंदी सक्ती हवीच कशाला हे पुस्तकही ठाकरेंनी फडणवीसांना दिलं। मुख्यमंत्री फडणवीसांच्या वाढदिवसाला जाहिरात, होर्डिंग्ज, उत्सव नको। बॅनरबाजी केल्यास पक्षाकडून शिस्तभंगाची गंभीर दखल घेतली जाणार। मुख्यमंत्री सहाय्यता निधीला योगदान देण्याचं सुद्धा आवाहन। असा एकही नेता अधिकारी नाही जो त्या हॉटेलवर गेला नसेल। हॉटेलमध्ये 8 कोटींचे कॅमेरे लावलेत। हनी ट्रॅप प्रकरणावरून आव्हाडांचा मोठा दावा। हॉटेल चालकाचं मात्र नाव सांगितलं नाही। हनी ट्रॅपचा मुद्दा सरकारनं गांभीर्यानं घेतलाय। विरोधकांच्या आरोपांना उपमुख्यमंत्री शिंदेंचं उत्तर, तर हनी ट्रॅप संदर्भात कोणतीही तक्रार नाही। गृहराज्यमंत्री योगेश कदमांकडून स्पष्ट। भाजपच्या मॅरेथॉन बैठकांचा सिलसिला सुरूच। मुख्यमंत्री फडणवीसांकडून आमदारांसोबत पूर्व विदर्भातील आढावा। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगानं माहिती घेतली। प्रवीण गायकवाड यांच्या तोंडाला काळं फासणाऱ्या दीपक काटेसह एकाला जामीन मंजूर। अक्कलकोट न्यायालयाचा दिलासा। 20,000च्या जात मुचलक्यावर अटी आणि शर्थींसह जामीन। मराठा समाजाच्या वतीनं अक्कलकोट बंदची हाक। प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ दुपारी 2 पर्यंत हा बंदचा निर्णय। बंदमध्ये जन्मेजय राजे भोसले देखील सहभागी। धनंजय मुंडेंच्या बंगल्यावरून वाल्मिक कराडनं फोन करून तपास थांबवला। महादेव मुंडे हत्या प्रकरणी पत्नीचा गंभीर आरोप, तर मारेकऱ्यांना अटक न झाल्यास महिन्यानंतर जीवन संपवण्याचाही ज्ञानेश्वरी मुंडेंचा इशारा। युतीच्या बदल्यात आर्थिक लाभ आहे का? शिंदेंच्या शिवसेनेसोबतच्या युतीवरून वंचित आघाडीचा आनंदराज आंबेडकरांना सवाल, तर कुणाशी युती करावी हे आम्हाला सांगू नका। आनंदराज आंबेडकरांचंही प्रत्युत्तर। अमित ठाकरेंसोबतच्या भेटीनंतर प्रकाश महाजनांची नाराजी दूर, तर आता मी अत्यंत समाधानी झालो। रागही निवळला। ताकदीनं पुन्हा मनसेमध्ये काम करणार। महाजनांची प्रतिक्रिया। विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचं आज सूप वाजणार, तर आव्हाड आणि पडळकरांच्या कार्यकर्त्यांमधील राड्यासंदर्भात शेवटचा दिवस गाजण्याची शक्यता। महिलांना रूढी आणि परंपरेच्या जाळ्यातनं बाहेर काढावं। महिलांना मोकळं रान द्यावं। सरसंघचालक मोहन भागवतांचं आवाहन। मोबाईलवर फोटो काढून चालान केल्यास आता वाहतूक पोलिसांवर कारवाई। पोलीस विभागाचा निर्णय। कारवाई करताना पोलीस आता वैयक्तिक मोबाईलचा वापर करू शकणार नाहीत। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।